नेला, आझाद मैदानाला नेला, अनेक सभा घेतल्या, मोर्चे काढले. ते मोर्चे कसे निघले? आमच्यासारखे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते गावागावात फिरले, समाज जागा केला. हां, शहरामध्ये सिनियर ज्येष्ठ आमचे प्राध्यापक चंद्रकांत भराड सर असतील, सिनियर सुरेश वाकडे काका असतील, सतीश वेताळ असतील, प्राध्यापक शिवानंद भानुसे, अशोक मोरे, रमेश गायकवाड, योगेश शेळके, माणिकराव शिंदे सर असतील, भरत कदम पाटील असतील, गोडसे पाटील असतील, आमचे मित्र सचिन हावळे पाटील असतील. अरे खेड्यावर फिरलो ना आम्ही गाड्या घेऊन, आम्ही गाड्या घेऊन फिरून खेडेपाड्यात समाज जागा केला ना. आमचाही या लढ्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. पण झालं काय? ज्या सभेसाठी उपासनाबाई समाज बांधव फिरले, लोक फिरले, ज्यांनी मेहनत घेतली, तो समाज कुठं? स्टेजच्या खाली, एकटे जरांगे पाटीलवरती. प्रत्येकाला वाटतं माझं नाव व्हावं. या जगात असं कोणीच नाही आहे ज्याला वाटत नाही माझं नाव व्हावं. प्रत्येकाला वाटतं आमचं योगदान आहे, आम्हालाही समाजाने ओळखावं, आमचाही चेहरा समाजापर्यंत गेला पाहिजे. ही माझी खंत, ही माझी तळमळ आहे. जरांगे पाटला मला एकच विनंती करायची, इथून पुढे तुम्ही लोकांना वर घ्या, स्टेजवर घ्या, ओळख करून द्या माझ्यासोबतचे कोण आहे. गेली अनेक वर्षे लोक माझ्यासोबत आहे, पण ते का करत नाही? जाणीवपूर्वक करत नाही. त्यांना लढा व्यक्ती केंद्रित, त्यांनी काय केलं? त्यांनी लढा व्यक्ती केंद्रित ठेवला. एका व्यक्तीमध्ये त्यांना समाजातले पोर उभा करता आले असते, नाही केले त्यांनी माणसं उभा. आरक्षण भेटलं नाही भेटलं मला माहिती नाही, कारण मी आरक्षणाचा अभ्यासक नाही आहे. परंतु जरांगे पाटलांच्या हातामध्ये भरपूर काही होतं. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलाच्या नावाने मंडळ आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ. त्या मंडळात जरांगे पाटलांनी शासनाकडून 10,000 कोटीचा निधी घेऊन समाजातले पोर उद्योजक करता आले असते ना. कुठे गेला तो निधी? तो निधी त्यांना मागितला नाही ना. अच्छा, पाटला निधी मागितलाच नाही ना.